एका आयताची लांबी 3x अधिक 1 सेमी आणि रुंदी 2x वजा 1 सेमी असून परिमिती 90 सेमी आहे, तर आयताचं क्षेत्रफळ किती सर? इथं हे जी लांबी आणि रुंदी समीकरण स्वरूप दिली म्हणजे गणित अवघड आहे असं मनात धरायचं नाही. गणित एकदम सोपं आहे, लक्ष द्या. इथं मी आयताची लांबी आणि रुंदी हे दोन शब्द लिहितो. गणित म्हणते आयताची लांबी 3x अधिक 1 इथं मांडा ती 3x अधिक 1. गणित म्हणते आयताची रुंदी 2x वजा 1. ही रुंदी लिहा 2x वजा 1 आहे. ओके, आपल्याला गणितात आयताची परिमिती दर्शवली. परिमिती आहे 90 सेमी. तर आयताचं क्षेत्रफळ किती? लक्ष द्या, आयताची परिमिती दर्शवली 90 सेमी, म्हणून इथं आयताची परिमिती काढण्याचं सूत्र लिहा. हे सूत्र एवढे पाठ करा. आयताची परिमिती काढण्यासाठी सूत्र वापरतो आपण 2 कंसामध्ये लांबी आणि अधिक स्वरूपात रुंदी. ओके, इथं परिमिती दर्शवली. ती परिमितीच्या ठिकाणी परिमिती आहे 90 सेमी. 2 लिहा. लांबी समीकरण स्वरूप आहे, असू द्या. लांबीच्या ठिकाणी लांबीचं समीकरण 3x अधिक 1 आणि सूत्र म्हणते मधात अधिक चिन्ह. ते अधिक चिन्ह मांडायला विसरू नका. रुंदी समीकरण स्वरूप आहे, असू द्या. 2x वजा 1 इथं ती मांडा. 2x वजा 1 कंस बंद करा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, इथं अधिक 1 आहेत, इथं वजा 1 आहेत. एक संख्या अधिक एक संख्या वजा असते आणि संख्या जर समान असते तर त्या दोन्ही संख्यांचा लोप होतो, म्हणजे हे 1 1 कटले. 90 सेमी ही परिमिती 2 कंसामध्ये उरली. आता 3x आणि हे अधिक 2x. 90 सेमी 2 कंसातील ही बेरीज सर 5x. ओके, 90 सेमी बराबर हा गुणाकार, हे 2 आतील पदाला गुणिला आहेत, हा गुणाकार 10x सर. या 90 सेमीकडे जाताना 10 भागीला मांडा लागतात सर. समोर एकटे x. हा भाग 9 न जातो. 9 सेमी ही x ची किंमत आली. 9 सेमी आल्या. x ची किंमत या समीकरणात टाका म्हणजे आपल्याला आयताची लांबी आणि रुंदी कळेल. नंतर आपण क्षेत्रफळ काढू. बघा, प्रथमतः लांबी काढू. 3 गुणिला x ची किंमत 9 या x च्या ठिकाणी मांडा. इथं अधिक 1 आहेत, हा गुणाकार प्रथम करा. 27 अधिक 1 अर्थात 28. ओके, 28 सेमी ही आली लांबी. आता रुंदी बघू. समीकरण आहे 2x वजा 1. या समीकरणात आल्या x ची किंमत टाकायची. 2 गुणिला x ची आलेली किंमत मित्रांनो 9 सेमी. हे 9 वजा 1. ओके, 9 दोन्ही 18 वजा 1 करा. ही वजा बाकी 17 आणि हे उत्तर आलं सेमीमध्ये, म्हणजे रुंदी आली 17 सेमी. ओके, लांबी ही रुंदी. आता आयताचं क्षेत्रफळ कसं काढतात हो, तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे. आयताचं क्षेत्रफळ, बारीक लक्ष द्या, आयताचे क्षेत्रफळ काढण्याचे हे सूत्र आहे सर लांबी आणि गुणिला स्वरूपात रुंदी. लांबी आली 28 आणि रुंदी आहे 17. आणि लेकरांनो हा गुणाकार करा. 476 हे उत्तर येणार चौरस सेमीमध्ये. या सेमी स्क्वेअरचा अर्थ होतो चौसेमी. हे त्या आयताचं, हे त्या आयताचं क्षेत्रफळ असणार. हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवले.